तुमचं मूल हट्टी झालंय का? छोट्या छोट्या गोष्टींवरून रडणं, ओरडणं, हट्टीपणा करणं हे चालू असतं? मग यासाठी हे 3 उपाय नक्की करून पहा. आजचा विषय आहे मुलांचा हट्टीपणा हाताळण्याचे 3 मार्ग. पहिला उपाय, जेव्हा आपलं मूल हट्टीपणा करतं, आरडाओरड करतं किंवा रडतं, तेव्हा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. जेव्हा त्याला कळेल की आपण रडल्यानंतर एखादी गोष्ट साध्य होत नाही किंवा आपल्याला ती मिळत नाही, तेव्हा त्याचा हट्टीपणा हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आणि जेव्हा त्याला कळेल की आपण रडून किंवा आरडाओरडा करून काहीही साध्य होत नाही, तेव्हा मूल आपोआप शांत होईल. दुसरा उपाय, त्यांना पर्याय द्या. बऱ्याच वेळा आपण त्यांना एखादी गोष्ट करून नको म्हटलं तर ते जास्त करतात. त्यामुळे त्यांना ही गोष्ट का ही गोष्ट असे 2 पर्याय द्या. पर्याय दिल्याने त्यांना आनंद होतो आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होण्यास मदत देखील होते. शिवाय त्यांना स्वतः निर्णय घेतल्याचा हा देखील वेगळा आनंद होतो. तिसरा उपाय, संयमाने वागा. आपली मुलं रडली किंवा त्यांनी हट्टीपणा केला तरी त्यांना जवळ घेऊन समजावून सांगण्यावरती भर द्या. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना ती गोष्ट समजत नाही आणि त्यामुळे मुलं जास्त हट्टीपणा करतात. तुम्ही मुलांना ती गोष्ट समजावून सांगितली की मुलं शांत होण्यास मदत होते. अशाच मौल्यवान टिप्ससाठी आणि संस्कारांसाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपल्याला आणखी कोणत्या सवयींबद्दल जाणून घ्यायचं आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.